कोकण के पर्यावरण और स्थानीय लोगों की भावनाओं को ध्यान में रखते हुए लक्ष्मी ऑर्गेनिक्स जैसे प्रदूषणकारी उद्योग प्रोजेक्ट चिपलून समेत पूरे कोकण में शुरू नहीं होने दिए जाएंगे। ये बड़ा बयान महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिया है। चिपलून में आयोजित महायुति की जनसभा को संबोधित करते हुए शिंदे ने साफ चेतावनी दी है कि विकास जरूरी है, लेकिन वह पर्यावरण के अनुकूल और स्थानीय लोगों के हित में होना चाहिए। ऐसे किसी भी प्रोजेक्ट को मंजूरी नहीं दी जाएगी जिससे कोकण के स्वास्थ्य, खेती और मत्स्य व्यवसाय पर नकारात्मक असर पड़े। उप मुख्यमंत्री ने कहा कि कोकण प्राकृतिक संपदा से भरपूर और पर्यावरण की दृष्टि से बेहद संवेदनशील क्षेत्र है, इसलिए यहाँ उद्योगों का विकास सोच समझ कर किया जाना चाहिए। दरअसल लक्ष्मी ऑर्गेनिक प्रोजेक्ट को लेकर पिछले कुछ समय से चिपलून, खेड और लोटे इलाके में तीव्र विरोध देखने को मिल रहा था। स्थानीय नागरिकों, पर्यावरण संगठनों और विभिन्न राजनीतिक दलों ने इस परियोजना के खिलाफ आंदोलन भी किया था। ऐसे में शिंदे के इस बयान को कोकण वासियों के लिए बड़ी राहत माना जा रहा है। हालांकि सवाल अभी भी कायम है कि इस प्रोजेक्ट पर आगे क्या कार्रवाई होगी, क्या इसकी मंजूरियां रद्द की जाएंगी या सरकार की ओर से कोई ठोस आदेश जारी होगा। शिंदे की इस घोषणा से महायुति सरकार के पर्यावरण संरक्षण को लेकर गंभीर होने का संदेश जरूर गया है, लेकिन अब सभी की नजर इस बात पर है कि इस बयान के बाद कितने जल्द ठोस निर्णय लिए जाते हैं। इस मौके पर उद्योग मंत्री उदय सामंत, गृह राज्य मंत्री योगेश कदम, पूर्व विधायक सदानंद चौहान, भाजपा नेता प्रशांत यादव सहित कई पदाधिकारी मौजूद रहे। हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत, मराठी मनाचं मानबिंदू, हिंदुदेव सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। धर्मवीर अनंतगिरी साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे असणारे, त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी इथे उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, शिवसेनेचे उपनेते, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, भाजपचे जिल्हा प्रमुख आमचे मोरेजी, ह्या चिपळूण नगरीचे नगराध्यक्ष, माझं मनोगत व्यक्त करेन। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे। साहेब, आपण नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या वेळेस आपण चिपळूण येथे आला होता आणि दबक्या आवाजामध्ये जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये अशी चर्चा होती की चिपळूणचा नगराध्यक्ष काही महायुतीचा निवडून येत नाही। दबक्या आवाजामध्ये आपले देखील कार्यकर्ते अशी चर्चा भीतीच्या पोटी करत होते की आपली सीट निवडून येणार की नाही, निवडून येणार की नाही। परंतु साहेब, आपला इथे एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याने जे काही चिपळूणचं वातावरण बदललं आणि आपले नगराध्यक्ष इथून काठावरती नाही ठासून निवडून आलेले आहेत आणि अतिशय चांगलं मताधिक्य चिपळूणच्या जनतेने हे आपल्या नगराध्यक्षांकडे दिलं। साहेब, आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आज माझ्या दापोली मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर जवळपास 450 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत। 1,500 पेक्षा जास्त वाड्या आहेत। मतदारसंघ हा विखुरलेला आहे। जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र असलेला माझा मतदारसंघ आहे। माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या 450 गावांपैकी मी जेमतेम 25 ते 30 गावांमध्येच मी गेलो होतो, कारण वातावरण चांगलं होतं। जनतेने आवाज दिला होता की आपण मतं मागायला नाही आला तरी चालेल, आमचं मतदान हे 100% आपल्यालाच असणार आहे, असा आवाज त्यावेळेला जनतेने दिला होता।